आज मी माझ्या स्वतःबद्दलच बोलणार आहे. पहिली बार बरं का. माझ्या आयुष्यामध्ये जे जे मला अनुभव आलेत ना, लय अनुभव लय आलेत, पण थोडक्यामध्ये तुमच्यासमोर व्यक्त होणार आहे बरं का. आता तुमचं मला माहिती नाही, पण तुम्हाला सुद्धा इन्व्हॉल्व करणार आहे थोडंसं. अहो म्हणजे आपण सगळेच म्हणताव ना माझं माझं, मोकळ्या मनानं वागत आहो, मोकळ्या मनानं राहताव. आपण ज्यांना माझं माझं म्हणताव त्यांच्यापाशी आपण जेवढं मोकळ्या मनानं राहताव ना, तेवढा फक्त फायदा घेते. तर आपण ज्याला आपलं आपलं म्हणताव ना, त्यांचा जेवढा होईल फायदा तेवढा ते फायदा करून घेते. तर आपण किती करा तेवढं कमीच आहे व, पण त्यांचा जिथं फायदा व्हायला गेला ना, तिथं ते लगेच त्यांची अवकात लायकी असलीच दाखवून देते. तर लगेच मी कुणाबद्दल बोलायली ना, हे कळन तुम्हाला, पण माझं बोलणं ऐकून घ्यावं लागेल सगळं. आताची गोष्ट आहे, आताची. सासऱ्याकडे गेले होते बघा मी. आता सगळ्या दुनियालाच माहिती आहे मी व्हिडिओ काढते आणि टाकीते. तसा व्हिडिओ काढला मी तिथं सासऱ्यापाशी गेल्यावर आणि टाकला सोशल मीडियावर. आता व्हिडिओ काढताना ते काय बोलणार आहेत हे का मला विचारून बोलणार आहेत का हो? त्याला जे बोलायचं ते बोलले. मला काढायचा होता व्हिडिओ, मी काढला आणि टाकला सोशल मीडियावर. ते बघितल्याच्या नंतर त्या दुसऱ्या लेकायला एवढा म्हणजे राग आला, एवढं उचलून धरलं ते व्हिडिओ. आणि ते माय बाप काय बोलले तरी होते हो त्या व्हिडिओमध्ये. एवढं म्हणले होते माय की लेकायकडे काय गुन्हा नाही, लेक चांगले आहेत, सुना चांगल्या नाहीत. आता त्याच्यात मी बी आली की का मी नाही सून? हा, मी बी आहे की सून. बरं, माझ्या संग काय घडलं काय नाही झालं हे बी त्याच्यापासून काय लपलेलं नाही. मायबाप बोलत येतं, कुणापाशी बोलत येतं हे बी त्याला माहिती आहे. पण एवढं त्यानं मायबापाला ते आणीवर धरलं, एवढं काय काय बोलून दाखविलं की लयच बोलले मायबापाला. अरे ते मायबाप आहेत, पिकलं पान आहे, आज आहेत उद्या नाही, ह्याची जाणीव मला आहे. त्याला बोलून काहीच फायदा नाही हे मला कळायले, कारण की माझे मायबाप नाहीत आता. म्हणून कुठंतरी मला ते एक जाण झाली त्या गोष्टीची. आणि ते काय म्हणत येतं हे त्याच्या हामध्ये हा करायली आहे, हामध्ये हा करी नाही. ते म्हातारे झाले तर त्याच्या नादाला लागून काय फायदा आहे? त्याला जे बोलायचं ते बोलू द्यायचं, मी ऐकून घेण्याचं काम केलंय. हे असा काही विचार केला नाही चांगला. हे बघा, मी म्हणलं म्हातारे आहे तर काय बोलायले तर आणि काय नाही बोलायले, ते काय लोकांबद्दल बोल नाही गेले. ते आपल्या ज्यांना माझं माझं म्हणते त्यांच्यापासून त्यांना काहीतरी कळ अवदाना लागली म्हणून ते व्यक्त झाले. हे खरं आहे, हे मान्य करून घ्यावं लागलं. माझ्या संग काहीच नाही घडलं, ह्याचा काही विचार कोणी केला नाही. मी ठेवलं का लक्षात? नाही ठेवलं, विसरून गेले मी. का झालं गेलं, आता काढून काय मला काय फायदा होणार आहे का? माझा काहीच नाही असं मी समजते. म्हणून मी काही गोष्टी मनावर धरीत नाही. पण हे लयच मनावर धरल्या. ह्यांचं म्हणणं कसं, मायबापानं ह्यांच्यापाशी का बोलले म्हणजे मोठ्या सुनापाशी लेकापाशी, ते तर काहीच करीत नाही तर मायबापासाठी. आम्ही एवढं करताव तरी बी आमची बदनामी त्यांच्यापाशी का केली ह्याचा राग आला व त्यांना. हां, पण मी म्हणजे मोठा लेकन मोठी सून का करीत नाही मायबापासाठी काही, ह्याची माहिती तर आहे, पण विचार कधी कुणी केलाय का? जेव्हा स्वतःवर आली तेव्हा कळ लागली. स्वतःवर आली की कळ लागली. पण आमचं आयुष्य गेलंय. आता लग्नाला 30 वर्षाच्या पुढं झालंय. आमच्या लग्न झाल्याच्या नंतरची 2 वर्षाची गोष्ट आहे.
आता कुठली बी सून लग्न करून ज्या घरी जाते त्या घरी नवीन असती आहे आणि तिला जे संस्कार लावितान देतान तेच संस्कार ती पुढं चालविती आहे. खरं आहे का नाही? पण ते झालं कसं, तिथं मला तर माझ्या मायबापानं जिथं दिलं का त्याला घर बी नव्हतं राहायला. पाचटीचं झोपडं होतं हे खरं आहे. आणि सोयर पण आणलं होतं. त्यांना माझा स्वतःचा बाप बी बोलला, बाबा मला पोरी लय मोठे आहेत पण राहायला घर तरी बघून द्यावा लागेल की. मी कसं काय देऊ माझ्या पोरीला इथं घरसुद्धा नाही, असं माझा बाप बोललेला आहे. पण आता आपणच म्हणताव ना, मोठ्याचा मान करावा लागत आहे. आणलंय सोयर पण तर जोडा चांगला आहे. घराकडं काय बघायलास समजून सांगितलंस माझ्या बापानं, केला विचारानं दिलं मला तिथं, केलं लग्न माझं. पण जमवितानं काय बोलणं झालं की बाबा तुमच्या पोराला आम्ही काम लावून देत आहोत, ते काम करू द्यावं लागेल, तुमचंच चांगलं होईल, लेकरा बाळायचं तुमचा परिवार म्हणजे खानदान तुमचं श्रीमंत होईल, चांगलं होईल, माझ्याही लेकीला सुख मिळेल असा विचार करून तिथं मला दिलं होतं. आणि त्या टायमाला सासरे बी हो भरले होते. आणि माझा नवरा लग्न झाल्यास आला बी होता इकडं, मायबापानं कामाला बी लावलं होतं. पण सासऱ्याचं मन फिरलं लोकायचं बघून. लोकायची सुनं लेक ऊस तोडायला चालले 30-25 हजार रुपये भेटत होते तेव्हा. माझ्या नवऱ्याला बोलवून घेतलं सासऱ्यानं, फॅक्टरीचे पैसे उचलले ना आम्हाला ऊस तोडायला धाडलं. 2 महिने ऊस तोडलाय मी. माझ्या बापाला जेव्हा कळालं तेव्हा माझा बाप आला आणि मला फरफरवडीत घेऊन गेला. माझ्या लेकीला मी ऊस तोडायला इथं दिलेला नाही, तुम्ही त्या पोराला का आणलं जावयाला, तिकडं मी लावलं होतं चांगलं कामाला, मग तुम्ही इकडं आणून त्याला ऊस तोडायला धाडलं. माझ्या लेकीला मी दुसरा नवरा करून देईन पण इथं ऊस तोडू देणार नाही, असा माझा बाप बी होता. मग सासूला आला राग, ह्याची लेक लयच आहे का, मियानाची आणाची का काय म्हणते ते, दे दुसरे नवरे करून. ठरविलं माझ्या सासूनं, हिला सोडचिटी द्यायची आणि हिची ओटी भरायची आहे. बाई आता त्या इनी वयाच्या नादामध्ये आमच्या दोघांना बायकोची किती भानगड, लय काय घडलेलं आहे. पण ना काही गोष्टी लक्षात सुद्धा आणू वाटत नाहीत, लक्षात सुद्धा आणू वाटत नाहीत. ते माणूस विसरायचा प्रयत्न करीत आहे. म्हणून माझ्या सासूच्या मनासारखं नाही झालं. मी खंबीर होते, माझा नवरा बी चांगला होता, त्यानं माझा साथ सोडला नाही, मी त्याचा सोडला नाही. आणि शेवट त्या नवऱ्यानं माझ्या बापाचं ऐकलं. नवऱ्याला माझ्या जिथं कामाला लावलं होतं का मुंबईला, तिथंच कामाला आला. मग तो लय सासूला राग, माझा लेक असून माझा आमच्या ऐकण्यात नाही आणि बायकोच्या मायबापाचं ऐकत आहे आणि बायकोचा बैलच काही बोलायचं पुन्हा त्याला. आणि मग शेवट मनासारखं सासूच्या झालं नाही म्हणून सुनासाठीच म्हणा, पण स्वतःच्या लेकाला अंगाच्या कपड्यानं घराच्या बाहेर काढलेला आहे, लाथ मारून अंगाच्या कपड्यानं. बरंच काय घडलेलं आहे त्याच्यावर. म्हणजे माझ्या स्वतःच्या बापानं इनीला म्हणायचं, तुमचा मोठा लेक आहे, तुमचाच आहे, आम्ही फक्त कामाला लावला आहे, त्याचं चांगलं होईल, तुमच्या त्या राहिलेल्या लेकायला बी तिकडं घेऊन जाईन, कामं करीत येणं, खानदान सुधरण, माझ्या लेकीला सुख मिळेल. तेव्हा माझी सासू काय म्हणायची, ते आमचा लेक आम्ही पैदा केला आणि मिळाला, तुझा जावई झालाय आता, वरून पडलाय खाली तू झालास, त्याला कलेक्टर काय बनवायचे ती बनव, काय जे बोलायचं ते बोलायचं. आमचे हे 2 लेक जीवात जीव आहे तर अर्ध्यातली अर्धी खाऊ घालूत, पण आम्ही लांब करणार नाहीत कधी, असं सासूनं म्हणायचं. सगळं झालं आमचं चांगलं, पुन्हा मग इकडं पगार पाणी मिळायला आम्हाला, माझ्या नवरा मलाही घेऊन आला,
आम्ही राहायला मग ते बघितलं त्याईनं, मग त्याला वाटायला मला खरंच आहे चांगलं झालं, पगार पाणी मस्त आयशो आरामात जिंदगी काढायची. तर तेव्हा ते दुसरे जे लेक आहेत का ते ऊस तोडायला जात होते, लेकरं बाळं झालते त्याला बी. तेव्हा त्याला वाटायचं ह्यानं न्यायला पाहिजे आता ह्या बी भावायला. आणि ते स्वतः पुन्हा बोलायचे ते बी तुझेच भाव आहे तर जाय घेऊन त्याला बी, त्याचे लेकरं बाळं असे पाचटीत पडायचे. तर ऐकलं ते मोठा लेख आहे ते कधीच त्याच्यापासून लांब गेलेला नाही. जेव्हा जेव्हा त्याच्या जवळ जाया बघन तेव्हा तेव्हा त्यानं लांब केलेलं हे खरं आहे. माझा नवरा मी जेव्हा जेव्हा त्यांच्या जवळ जायला बघताना तेव्हा तेव्हा त्यानं आम्हाला जवळ केलेलं नाही, लांब केलेलं आहे. पण ह्याचा विचार कोणी केलेला नाही अजून बी. मग त्या भावायला बी आणलं माझ्या नवऱ्यानं, कामालाही लावलं, लेकरं बाळं आयशो आरामाची जिंदगी. नसता एवढा विचार केला तर पाचटीत पडले असते आज बी. पण आज ह्या अशा मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जागा जुगा सगळं सगळं गाड्या घोड्या, अहो कितीतरी चांगला आनंद झाला आहे. ते कुणामुळं झाला आहे? माझ्या बापामुळं. आता जाण ठेवायची का नाही ती त्यांच्यावर आहे. ज्याला जाणीव नाही ना त्याला जाण करून देणं उपयोगाची नाही. त्यानं दाखवून दिलंय माझा तिरस्कार करून. म्हणून म्हणते मी आपण किती बी कुणासाठी करा चांगलं, म्हणजे फायदा होतंय तेवढं फायदा करून घेते. तर जिथं फायदा दिसेना तिथं लगेच त्यांची अवकात दाखवते. तर त्याच मायबापानं त्या 2 लेकाच्या जीवावर मोठ्या लेकाला लांब जी केलं ती पुन्हा जवळ केलं नाही. आणि त्याच लेकाकडून आज दुःख लागलं ते व्यक्त केलं मोठ्या लेकापाशी, तर त्या लेकायला ऐकून घेऊ वाटलं नाही. आणि पुन्हा त्याच्यावरून बी त्या मायबापाची ओढ तिकडंच. एवढं असून बी ते बिचारा नवरा माझा कधीच कुणाला काय बोलला नाही, कधीच. त्याचा विचार कधी केला का कुणा? मी त्याच्यासोबत राहते, माझं लग्न झालंय त्याच्यासोबत. मी काय अशी आली गेलेली नाही. ते मला साथ देतंय, मी त्याला साथ देते. आज मला कोणी नाही समजून घेतलं तरी बी ते मला समजून घेतंय. मग कुठं चुकतंय? एवढं साम्राज्य जे उभा केलंय ते स्वतःच्या जीवावर केलंय मी माझ्या नवऱ्याने. आणि आमच्या स्वतःच नाही, माझ्या नवऱ्याच्या भावायचं, त्याच्या बायकायचं, त्यांच्या लेकरा बाळायचं. एवढं चांगलं जे झालंय ते कुणामुळं झालंय? आज माझ्या डोळ्यात पाणी आणून किती पुण्याचं काम ते करायले. तर कुणालाही वाटतंय माझी बायको सुखात राहावी. माझ्या डोळ्यात पाणी बघून माझ्या नवऱ्याला चांगलं वाटेल का? हे विचार त्यानं का केला नाही कधी? जाण ठुणाराला आहे, जाण ठुणाराला. ज्याला जाण नाही ना त्यानं किती बी काही बी करू द्या, त्याचं सगळं शेवटी व्यर्थ आहे, व्यर्थ. आणि व्यर्थच जाणार बरं का. काय बोलू? एवढे म्हणजे एवढं हे दाखवून देते तर अरे आम्हाला बी काहीतरी असलच की. संघर्ष केलेला चांगला असतो या, कारण की माझ्या आयुष्यात संघर्ष आहे. त्याचं मला कुठंच कधीच पश्चाताप होत नाही बरं का.
संघर्ष करणं चांगलं असतं या. का जगाला दिसू की नाही दिसू, आजूबाजूच्या याला कळू की नाही कळू, पण आपल्या अंतःकरणाला समाधान माणूस राहतं या. बाबा आपण कुणाचं वाईट बी केलं नाही, आपण कुणाबद्दल कधी म्हणजे असं काही कोणाचा फायदा बी घेतला नाही, असं म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात, बऱ्याच गोष्टी. काय बोलावा, मी कधीच कोणाच्या जवळ जात नाही आणि माझ्या जवळ येणाऱ्याला मी कधी लांब करीत नाही. घरातलेच आहेत म्हणून नाही, बाहेरच्या यायला सुद्धा बरं का. आयुष्यामध्ये पहिली बार मी मायाबापाच्या नंतर अनोळखी बाहेरच्याला जवळ केलं, तर मी जवळ नव्हते गेले, जवळ केलं. तर ते सांगते मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये. त्या नात्यामध्ये सुद्धा माझ्या संग काय घडलं. जेवढं मोकळ्या मनानं वागता त्याचे परिणाम आपल्यावर नक्की होतात बरं का. हे मला सांगायचं आहे.